व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की एक महिला 5 वर्षीय चिमुकलीला घेऊन घाईगडबडीमध्ये निघालेली आहे। महिलेने अगदी त्या चिमुरडीच्या डोक्यावर कापड ठेवून तिचा चेहरा झाकलेला आहे। हा व्हिडिओ आहे सोलापूरच्या बस स्थानकामधील। शुक्रवारी 16 मेच्या सकाळी साधारणपणे 11:30ची वेळ। रानमसले गावामधील लक्ष्मण शिंदे हे आपल्या मुलगी ईश्वरी आणि पत्नी अनुराधा यांच्यासह मुलीला मामाच्या गावाला सोडण्यासाठी निघालेले होते। बस स्थानकावर सकाळच्या वेळी प्रवाशांची मोठी रेलचेल सुरू होती। मात्र प्रवाशांच्या गर्दीत एक 5 वर्षीय चिमुकली हातामध्ये छोटीशी पिशवी घेऊन मामाच्या गावी जाण्यासाठी प्लॅटफॉर्मवर थांबलेली होती आणि तिचे आई वडील तिकीट काढण्यासाठी लाईनीमध्ये उभे होते। चिमुकलीचे निरागस डोळे आजूबाजूला फिरत होते, पण अचानक एक महिला तिच्याजवळ आली आणि त्या अज्ञात महिलेने तिचा हात धरला आणि क्षणार्धात ती महिला मुलीला घेऊन गर्दीमध्ये नाहीशी झाली। कोणालाच काही समजण्यापूर्वीच हा प्रकार घडलेला होता। त्या महिलेने त्या मुलीला का उचलून नेलं? हा अपहरणाचा प्रकार होता की आणखी काही होतं? याच गोष्टीचा आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। नमस्कार, मी हुसेन नदाफ आणि तुम्ही पाहताय एस प्राईम न्यूज। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर लगेचच एस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका। सोलापूर बस स्थानकावरील CCTV कॅमेऱ्यांनी मात्र हा सगळा प्रकार टिपलेला होता। ती महिला मुलीला घेऊन मोहोळ बस स्थानकावर उतरली आणि पंढरपूरच्या दिशेने निघाली। तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र शांतता होती, जणू ती काहीतरी मोठा कट आखत होती। पोलिसांना खबर मिळताच सर्व यंत्रणा सतर्क झालेल्या होत्या। प्रत्येक बस स्थानक, रस्ते आणि गल्लीतील CCTV फुटेज हे तपासले जाऊ लागले। ती महिला कोण होती? तिचा हेतू काय होता? मुलीचे पुढे काय झाले? या प्रश्नांची मालिका पोलिसांसमोर उभी राहिलेली होती। साधारणपणे दुपारी 4 ते 4:30च्या सुमारास मोडणीम येथील शिवपार्वती मंगल कार्यालयासमोर त्या महिलेनं मुलीला सोडल्याची माहिती पोलिसांना मिळाली। दरम्यान मोडणीम येथील एका मंगल कार्यालयात शुक्रवारी 22 येथील राजाभाऊ माळी यांच्या मुलीचं लग्न कार्य सुरू होतं। अक्षता समारंभादरम्यान ही चिमुरडी रडताना वराडी मंडळींना दिसली। तिच्याकडे विचारपूस केली असता ती फक्त मी सोलापूरची आहे एवढेच सांगू शकत होती। राजाभाऊ माळी यांनी या मुलीची माहिती सोशल मीडियावर पोस्ट केली। दरम्यान तपासात समजलं की संशयित महिलेनं मुलीला मोडलीम येथील लग्नामध्ये सोडलेलं होतं, पण तिच्या कानातील सोन्याची रिंग आणि पायातील पंजन हे काढून घेतलेलं होतं। मुलीच्या नातेवाईकांनी सांगितलं की तिला लग्न समारंभात सोडण्यापूर्वी तिच्या गळ्यातील आणि पायातील तसेच कानातील दागिने काढले गेलेले होते। काही वेळातच मुलीचे आई वडील पोलिसांसह मोडणीम येथील लग्न समारंभ स्थळी पोहोचलेले होते। आपल्या मुलीला सुरक्षित पाहून त्यांच्या डोळ्यामध्ये आनंद अश्रू तरळलेले होते। पोलीस पथकातील कॉन्स्टेबल अजय चव्हाण, सुधाकर माने, अमोल खरटमल आणि सूरज सोनवलकर यांनी तातडीने घटनास्थळ गाठून मुलीला ताब्यात घेतलं आणि तिला तिच्या पालकाच्या स्वाधीन केलं। ही संपूर्ण कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने, पोलीस निरीक्षक तानाजी दराडे आणि रोहन खंडागळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। सध्या व्हिडिओला आपण इथंच थांबवूयात। अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आजच एस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका।